राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। महत्त्वाची बातमी आहे, सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली खासदार संजय राऊतांनी। शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्वर ओकवर जाऊन खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली। उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतलेली आहे। ही भेट कशा संदर्भात आहे याबाबत अधिक माहिती घेण्याकरता आपण बोलूया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी। प्रणाली, एक विधान संजय राऊतांनी नुकतंच केलं होतं, स्वबळावर लढू असं कार्यकर्त्यांना वाटतंय, त्याच बाबत म्हणजे महापालिका निवडणुकांसंदर्भात ही भेट आणि चर्चा होती का? आपण जर बघितलं तर गेले काही दिवस सातत्यानं इंडिया आघाडीच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे। दिल्लीमध्ये निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि आप ही स्वतंत्र लढत आहेत आणि त्यावरूनच हा मुद्दा निर्माण झालेला आहे की इंडिया आघाडी येत्या काळामध्ये एकसंघ राहणार आहे अथवा नाही। याच अनुषंगानं आज संजय राऊत यांनी सामना या त्यांच्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा अग्रलेख लिहिलाय, ज्याच्यामध्ये काँग्रेसनं सामंजस्याची भूमिका घ्यावी असं त्यांनी म्हटलंय। काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, त्यांनी पुढाकार घेऊन इंडिया आघाडीच्या बैठका बोलवाव्या आणि त्यामध्ये या संदर्भातल्या चर्चा केल्या जावा असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। दुसरीकडे संजय राऊत यांनी 2 दिवसांपूर्वी असं सांगितलेलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एकाकी लढणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या 2 मुद्द्यांच्या अनुषंगानं ही बैठक झाली असल्याचं कळतंय। सध्या उद्धव ठाकरे ही मुंबईत नाहीयेत आणि दरम्यानच्या काळामध्ये संजय राऊत यांनी मात्र आपण जर बघितलं तर शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे। तब्बल या 2 नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। जसं प्रणाली सांगत होत्या, या सगळ्या घडामोडींना आणि चर्चेला, बैठकीला, भेटीला सामनामध्ये जे काही लिहून आले आणि काँग्रेसला जो काही घरचा आहेर दिलाय त्या संदर्भातली चर्चा सुद्धा झालेली असू शकते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या प्रश्नावरून वैभव नाईक आणि नारायण राणे यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी सुरू झाली आहे। चिपी विमानतळ सुरळीत सुरू न झाल्यास विमानतळाला कुलूप लावू असं म्हणत नाईकांनी काही दिवसांपूर्वीच विमानतळ प्रशासनाला इशारा दिला होता। दरम्यान चिपी विमानतळाला टाळं लावूनच दाखव, तुझ्या घराला टाळं मारतो असं म्हणत नारायण राणेंनी वैभव नाईकांना आव्हान दिलेलं आहे। त्याचबरोबर तुझ्या सगळ्या केसेस बाहेर काढल्या तर पळता भुई थोडी होईल तुला, असा इशारा सुद्धा राणेंनी वैभव नाईकांना दिला। आता हे विमानतळ बंद होण्याची स्थिती आहे। 2 दिवसातनं एक विमान आता सध्या सुरू आहे आणि सध्याच्या भाजपच्या नेत्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, मंत्री महोदयांनी अनेकदा सांगितलं की विमानतळ सुरू होणार आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये ही मुंबईची विमानतळ सुरू न झाल्यावर या विमानतळावर कुलूप लावण्याचा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतला जाणार आहे आणि विमानतळाला कुलूप लावण्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये कुठे नाही तो इथे या ठिकाणी करण्यासाठी आम्हाला भाग पडू नका एवढीच सत्ताधाऱ्यांना विनंती आहे। कसे उद्योग आणावे, कसा विमानतळ आणावं, कसा सुरू करावा हे गण्यतरी आहे। 5 मिनिटं शुद्ध मराठीच्या सभागृहात तरी बोलले का? हे 10 वर्ष होते आमदार म्हणजे मी टाळं मारतो विमानतळाला कधी जातो सांग रे मला, टाळं मारूनच जातो मी, आज सांगायला आलोय ते मारूनच जातो, नाही तुझ्या घराला जाऊन टाळं मारणार ना तर नारायणाने नाव सांगणार ना। विधानसभा निवडणुकीपूर्वी भूसंपादनाची अधिसूचना रद्द केलेल्या नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाकरता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पुन्हा हालचाली सुरू केलेल्या आहेत। या महामार्गासाठी पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया MSRDCनं सुरू केली आहे। त्याकरता केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। त्यामुळे या महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना लवकरच काढली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्य सरकारनं त्याची अधिसूचना काढून 12 जिल्ह्यांमध्ये 27 भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती। मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मार्गाला विरोध दर्शवला होता। त्यामुळे महायुतीच्या स्थानिक नेत्यांनीही प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती। सप्टेंबरमध्ये या महामार्गाची भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारनं रद्द केली होती। आता निवडणुका संपताच पुन्हा या प्रकल्पाकरता MSRDCनं